1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या 1951-52 साली। त्यावेळी भारताचा साक्षरता दर हा 20 ते 25% कमी होता असं सांगितलं जातं। अशा मोठ्या प्रमाणावर निरक्षर असलेल्या देशामध्ये मतदान करताना उमेदवाराचं नाव वाचता आलं नाही तर खूप मोठा गोंधळ झाला असता। त्यामुळे निवडणुकीसाठी चिन्हांचा वापर करणे गरजेचं आहे, यावर नेत्यांचं आणि निवडणूक आयोगाचं एकमत झालं। निवडणूक चिन्ह ही ओळखायला सोपी आणि लोकांच्या नेहमीच्या वापरातील पाहण्यातली असावीत असे ठरले। निवडणूक आयोगानं राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना 26 चिन्हांची यादी दिली आणि त्यातून एक चिन्ह निवडायला सांगितलं। त्यानंतर कालौघात काही पक्ष आणि काही चिन्ह यांचं नातं अतूट बनलं। पण या यंत्रणेतील त्रुटींचा, चोरवाटांचा गैरफायदा घेणारी मंडळी सुद्धा वाढली। त्यातूनच एकाच नावाची जास्त उमेदवार देणं, एकाच पक्ष चिन्हासारखं चिन्ह दुसऱ्या उमेदवारांना देणं असे प्रकार सुरू झाले। काळ बदलला, भारतातील साक्षरता वाढली, तंत्रज्ञान प्रगत झालं। अशा सगळ्या गोष्टी असल्या तरी या काळातही चिन्ह आणि नावांवरून संभ्रमात पडणारे मतदार आजही आहेतच। तेच मतदार काही हुशार राजकारण्यांच्या निशाण्यावर असतात। कधी त्याचा फायदा होतो तर कधी तोटा। जोवर राजकारण आहे तोवर असे प्रकार सुरूच राहतील, कारण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स।